आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानच्या पुढच्या लेक्चरसाठी एकत्र आलेलो आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण 5 किंगडम क्लासिफिकेशन जे आहे हे बघायला सुरुवात केली होती आणि 5 किंगडम क्लासिफिकेशन समजून घेत असताना आपण त्याच्यामधले 2 किंगडम समजून घेतले होते. आता आज तिसरा किंगडम समजून घेऊया. येस, बॅक टू बॅक लेक्चर झालेत थोडेसे. येस, पांडुरंग हरी विठ्ठल. 5 किंगडम क्लासिफिकेशन मध्ये मागच्या लेक्चर पर्यंत हे झालं आणि काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर लेट्स कंटिन्यू विथ द माइंड मॅप, आहे की नाही. म्हणून आजपासून आपण माइंड मॅप मध्येच घेणार आहोत. त्याच्याने बरंच पाठांतर पण होतं. तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी लेखी परीक्षा देणार आहेत. त्या लेखी परीक्षेचा सुद्धा बराच भाग जो आहे हा माइंड मॅपनी कव्हर होतो. म्हणून त्याच्याच पद्धतीने आपण बघूया. 5 किंगडम क्लासिफिकेशन जे आहे, ओके, या 5 किंगडम क्लासिफिकेशन मध्ये आपण आतापर्यंत जो भाग बघितला, ओके, त्या भागामध्ये आपण बरेचसे मुद्दे बघितले की मोनेरा कसे असतात, प्रोटिस्टा कसे असतात. गेल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला शेवटी 2 गोष्टी सांगितल्या होत्या की जे प्रोटिस्टा आहेत या प्रोटिस्टांच्या मध्ये काय म्हणतात युग्लेनाइड्स, स्लाइम मोल्ड्स, प्रोटोझोआ असे बरेचसे जे हे आहेत ते असतात. त्याच्यानंतर तिसरं किंगडम जे येतं, गेल्या याच्यामध्ये आपण 2 ऑलरेडी बघितलेले आहेत किंगडम. कोणते कोणते 2 किंगडम बघितलेत? पहिला किंगडम बघितला होता, त्याचं नाव होतं मोनेरा, बरोबर आहे, ओके, पहिला किंगडम. त्याच्यानंतर दुसरा किंगडम जो आहे त्याचं नाव होतं प्रोटिस्टा. ओके, तुम्ही कोणत्याही भाषेत प्रिपेअर करत असा, माझं तुम्हाला म्हणणं असेल की हे जे लॅटिन नाव आहेत हेच जशाच तसे पाठ करा. कारण आता आजकाल नवीन ट्रेंड असा आहे की मराठीमध्ये सुद्धा लिहिताना असंच लिहितात, प्रोटिस्टा, आलं लक्षात, असंच लिहितात. ओके, हे जरा आता जनरलायझेशन झालेलं आहे. आता तिसरं जे किंगडम आहे ते किंगडम आपल्याला बघायचं आहे आणि त्याचं नाव आहे फंगस किंवा फंगाय. फंगस एक वचन आहे, फंगाय हे अनेक वचन आहे. त्याचं काय म्हणतात, त्याला मराठी मधलं नाव आहे बुरशी सृष्टी किंवा सृष्टी बुरशी. ओके, किंगडम फंगाय ह्याचं मराठीमध्ये होतं सृष्टी फॉर किंगडम अँड फंगाय साठी बुरशी. आलं लक्षात? ओके, बुरशी. ओके, खूप काळापर्यंत शास्त्रज्ञ जे आहेत हे बुरशीला फोटोसिंथेसिस न करणाऱ्या वनस्पती असंच म्हणायचे. आलं लक्षात? ओके, सो बुरशी जे आहे, ह्या बुरशी ह्यांच्याबद्दल आपण काय करतो आहोत, आता थोडासा अभ्यास जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. आलं लक्षात? ओके, काय काय असतं का त्या बुरशी सृष्टीमध्ये, कुठल्या कुठल्या गोष्टी असतात. ओके, एक 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 गोष्टी ज्या आहेत त्या आपण काय करूया, समजून घ्यायचा प्रयत्न करूया. ओके, बुरशी सृष्टी जी आहे या बुरशी सृष्टीमध्ये आपल्याला काही सोपे सोपे गोष्टी ज्या आहेत ते बघायच्यात. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल, ओके, बुरशी सृष्टी जी आहे याच्यामध्ये आपण बघत असताना सगळ्यात पहिल्यांदा तर त्याचे काही वैशिष्ट्य, त्या सृष्टीचे इन जनरल जे वैशिष्ट्य आहेत ते वैशिष्ट्य बघूयात. ओके, मागच्या लेक्चरमध्ये पण तुमच्याकडून असं काही भाग जो आहे तुम्ही लिहून घ्यायला पाहिजे होता. ओके, पण हरकत नाही, आता तुम्ही तो लिहून घ्याल असं मला वाटतं. ओके, सगळ्यात पहिल्यांदा तर ही बुरशी जी आहे ही हेटेरोट्रॉफिक युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे. ओके, तुम्हाला प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट असे पेशींचे प्रकार सांगितले होते, आठवत असेल तुम्हाला. सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर प्रोकॅरियोट म्हणजे सिंपल पेशी, युकॅरियोट म्हणजे कॉम्प्लेक्स असलेली पेशी, सुधारित असलेली पेशी. आणि ते समजून सांगत असताना तुम्हाला हे पण सांगितलं होतं की सिंपल असलेली पेशी फक्त एकाच ठिकाणी, बाकी सगळे युकॅरियोटिक आहेत, बरोबर आहे की नाही? आलं लक्षात? ओके, येस, सो हे हेटेरोट्रॉफिक आहेत. मी तिन्ही शब्दांचे अर्थ तुम्हाला समजून सांगणार आहे. हेटेरोट्रॉफिक, ॲटोट्रॉफिक आणि हेटेरोट्रॉफिक असे 2 प्रकार असतात. ॲटोट्रॉफिकचा अर्थ स्वतःच अन्न स्वतः बनवणारे, ज्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस, केमोसिंथेसिस करण्याची क्षमता आहे ते लोक. हेटेरोट्रॉफिक म्हणजे परपोषी. आलं लक्षात? ओके, सो बुरशी कशी असते, परपोषी असते. लाईट गेली. बच गए. मी दिसतोय का तुम्हाला? ओके, दिसत असेल म्हणजे बोर्ड जास्त चांगला दिसेल तुम्हाला.
मी असंही दिसणं जास्त महत्वाचं नाहीच आहे. आलं लक्षात? ओके, बोर्ड जास्त छान पद्धतीने दिसेल तुम्हाला, डोंट वरी. ओके, येस. मी एकदम डार्क झालो आहे ना, थोडस कॅमेरामधून ब्राईटनेस वाढवतो. बघा, छान अधिकारी होणं किती आवश्यक आहे. छान अधिकारी झालं की मग तुम्ही चांगल्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे डेव्हलप करू शकाल. ठीक आहे, आता दिसतंय? ओके, हेटेरोट्रॉफिक म्हणजे परपोषी. ओके, येस, परपोषी. हेटेरोट्रॉफिक. युकॅरियोटिक. युकॅरियोटिक म्हणजे थोडीशी काय म्हणतात त्याला, सुधारित पेशी असलेली. आलं लक्षात? ओके, युकॅरियोटिक. ओके, हेटेरोट्रॉफिक युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. ओके, हेटेरोट्रॉफिक म्हणजे परपोषी आहे. युकॅरियोटिक म्हणजे ज्यांची पेशी विकसित आहे. सो परपोषी विकसित पेशी. विकसित पेशी असणारे सजीव. आलं लक्षात? ओके, सो किंगडम फंगाई जे आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचा भाग जो आहे हा तुम्हाला दिसून येतो. आलं लक्षात? ओके, येस. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, तर अजून एक भाग आहे त्याच्यासाठी वापरला जातो, तो म्हणजे हे जे आहेत हे सॅप्रोफाइट्स आहेत. सॅप्रोफाइट म्हणजे काय? आलं लक्षात? सॅप्रोफाइट यांना मराठी चांगला प्रतिशब्द आहे, दॅट इज कॉल्ड एज मृतोपजीवी. आलं लक्षात? सॅप्रोफाइट यांना आपण काय म्हणतो? मृतोपजीवी. जे मेलेले वनस्पती, मेलेले प्राणी अशा ह्याच्यावरती जगत असतात. आलं लक्षात? ओके, येस, आहे की नाही? म्हणून त्यांना सॅप्रोफाइट्स असं पण म्हणलं जातं. ओके, इंग्रजी शब्दांवर फोकस करा बरं का, त्याच्याने तुम्हाला सोपं पडेल नंतर. ओके, सॅप्रोफाइट. आता गंमत असं आहे, याच्यामध्ये हा जो फाईट शब्द आहे हा नॉर्मली वनस्पतींसाठी वापरला जातो. मी तुम्हाला थोड्याच वेळापूर्वी सांगितलं, आलं लक्षात? ओके, की बुरशी जी आहे ही बऱ्याच काळासाठी वनस्पती सृष्टीचा एक भाग मानली जायची. बऱ्याच काळासाठी मेजॉरिटी शास्त्रज्ञांनी बुरशीला वनस्पती सृष्टीचा भाग मानलेला आहे खूप काळासाठी. आणि म्हणताना असं म्हणायचे की ह्या वनस्पतीच आहेत, फक्त आणि फक्त यांच्यात फरक एवढा की स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाही, असं ते सांगायचे. आलं लक्षात? ओके, पण रियालिटी तशी नाही. बुरशी इज व्हेरी डिफरंट थिंग. आलं लक्षात? ओके, सो सॅप्रोफाइट असतात. सॅप्रोफाइट असतात म्हणजे काय? ते मृतोपजीवी असतात. लेक्चर बघत असतानाच हे माइंड मॅप जो मी बनवतो आहे तो माइंड मॅप तुम्ही पण बनवा, दोन्ही भाषांमध्ये बनवा, त्याच्याने सोय होईल. सायन्स अँड टेक विषयच असा आहे की दोन्ही भाषांमध्ये तुम्ही बनवायला पाहिजे. आलं लक्षात? ओके, सो सॅप्रोफाइट जे आहेत हे काय आहेत? मृतोपजीवी असतात. आलं लक्षात? ओके, त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये. आलं लक्षात? ओके, तर हे सॅप्रोफाइट आहेत, त्याच्यासोबतच ते हेटेरोट्रॉफ आहेत, ऑलरेडी तुम्हाला सांगितलेत. आलं लक्षात? ओके, परपोषी आहेत. परपोषीसाठी अजून एक शब्द त्यांच्यासाठी वापरला जातो, दॅट इज कॉल्ड एज दे आर पॅरासाइट्स. ओके, ते काय आहेत? दे आर पॅरासाइट्स. ओके, म्हणजे परपोषी आणि ह्याच्यामध्ये अजून एक विशेषण ऍड करायचं, परावलंबी. आलं लक्षात? दुसऱ्या सजीवांवरती अवलंबून राहणारे. आलं लक्षात? ओके, सो परपोषी तर आहेतच आहेत, पण परावलंबी पण आहेत, त्यांना पॅरासाइट्स असं म्हणलं जातं. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला की अशा पद्धतीचा भाग आहे. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, तर काही फंगस जे आहेत हे कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट सजीवासोबत असं परावलंबन फिक्स करून टाकतात. आलं लक्षात? ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की काही फंगस आहेत ते सायनोबॅक्टेरिया सोबतच राहतात, म्हणजे परावलंबी आहेत पण ते कुणावरही डिपेंडेंट नाही राहू शकत, त्यांना फक्त सायनोबॅक्टेरियाच चालतो. आलं लक्षात? मग ते फंगस आणि हा सायनोबॅक्टेरिया या दोघांना हे सहजीवनात आहेत असं म्हणतात. ओके, ह्याला इंग्लिशमध्ये सिम्बायोटिक रिलेशन असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? सिम्बायोटिक रिलेशन. आलं लक्षात? ओके, म्हणून फंगस जे आहे हे परपोषी परावलंबी जरी असले तरी काही विशेष केसेसमध्ये ते कसे असतात? ठराविक सजीवांच्या वरतीच डिपेंडेंट असतात, ठराविक सजीवांच्या सोबतच सहजीवन दाखवतात. आणि म्हणून अशा प्रकारचे काही फंगस जे आहेत हे काही फंगस हे सहजीवन दाखवणारे फंगस आहेत असं आपण म्हणूया. सगळेच फंगस दाखवतात असं नाही.
आलं लक्षात. ओके, सम ऑफ देम शो काय दाखवतात, सिम्बायोटिझम, सिम्बायोटिक लाईफ. ओके, त्याला आपण काय म्हणूया, काही बुरशी झालं ते, काही बुरशी जे आहेत ह्या काय आहेत, या सहजीवन दाखवतात. सोपं आहे, परिचय चाललाय अजून फंगस ह्याचा. आलं लक्षात. ओके, येस सर, समजलं आम्हाला. द बेस्ट एक्झाम्पल इज दगडफूल. आलं लक्षात. आपण मसाल्यामध्ये जो दगडफूल वापरतो, हा दगडफूल एक ठराविक पद्धतीचं शैवाल आणि ठराविक पद्धतीचं फंगस ह्यांच्या मिश्रणातून तयार झालेलं असतं. ओके, ते शैवाल जे आहे हे त्या फंगसला फूड प्रदान करतं आणि ते फंगस जे आहे ते त्या शैवालला शेल्टर प्रदान करतं. अशा दोन्ही एकमेकांवरती आधारित असलेलं ते जीवन आहे. तुम्ही त्याच्यामधून फंगस बाजूला काढला तर शैवाल मरून जाईल, शैवाल बाजूला काढला तर फंगस मरून जाईल. आलं लक्षात. ओके, येस. म्हणून उदाहरण ह्याचं सहजीवनाचं उदाहरण आपण लिहून टाकूया. एक्झाम्पल, आलं लक्षात, लिचेन. लिचेन म्हणजे दगडफूल. हा एक मसाला असतो आपण जो स्वयंपाकात वापरतो तो. आलं लक्षात. ओके, काय म्हणतात, मसाला असतो हा. आलं लक्षात. ओके, येस. सो एक्झाम्पल म्हणून आपण त्याच्यामध्ये लिचेन हे लक्षात ठेवू शकतो. आलं लक्षात. ओके, सो इथून पुढे लक्षात ठेवा की दगडफूल किंवा लिचेन जे आहे हे काय आहे, शैवाल प्लस फंगस आहे. आलं लक्षात. ओके, अल्गी, मी तुम्हाला अजून अल्गी नाही शिकवलं. आलं लक्षात. ओके, अल्गी प्लस फंगाय. ओके, शैवाल, अल्गी म्हणजे शैवाल. ओके, अल्गी जे आहे ते उद्याच्या लेक्चरमध्ये आहे, वनस्पती सृष्टी आणि प्राणी सृष्टीचा स्वतंत्र अभ्यास जेव्हा आपण करू. आलं लक्षात. ओके, सो शैवाल आणि बुरशी. आलं लक्षात. ओके, शैवाल आणि बुरशी हे जे आहे हे त्याच्यामध्ये काय आहे, पाहता येईल. आलं लक्षात. ओके, येस सर, समजलं आम्हाला की अशा पद्धतीचा भाग जो आहे हा याच्यामध्ये काय आहे, दिसतो. आलं लक्षात. ओके, येस. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, तर कुठला पण सजीव जो असेल त्याचं पुनरुत्पादन कशा पद्धतीने होतं हा एक महत्वाचा भाग आहे. सो रिप्रोडक्शन, शैवालमध्ये रिप्रोडक्शन कशा पद्धतीने होतं. आलं लक्षात. ओके, तर शैवालमध्ये रिप्रोडक्शन जे आहे हे 3 पद्धतीने होतं. एक आहे फ्रॅगमेंटेशन, म्हणजे त्याला खंडीकरण म्हणतात. फिशन, त्याला विभक्तीकरण असं म्हणतात. आणि बडिंग म्हणजे त्याला कलिकयन असं म्हणतात. हा लक्षात. ओके, सो रिप्रोडक्शन म्हणजे पुनरुत्पादन कसं होतं, पुनरुत्पादन कसं होतं, तर पहिलं आहे फ्रॅगमेंटेशन. म्हणजे शैवालचा कोणताही एखादा पार्ट, एखादा तुकडा जर कुठे पडला तर उरलेलं शरीर त्या शैवालचं उगवतं. आलं लक्षात. ओके, त्याला फ्रॅगमेंटेशन म्हणतात, विखंडीकरण. फिशन, ओके, फिशन त्याला विभक्तीकरण असं म्हणतात. ओके, आणि त्याच्याच सोबत अजून एक भाग जो आहे त्याला आपण म्हणूया फ्रॅगमेंटेशन, फिशन आणि ह्याच्या सोबतच अजून एक गोष्ट येते त्याला आपण म्हणूया कलिकायन. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात बडिंग. बडिंग, कलिकायन. आलं लक्षात. ओके, काय म्हणतात, कलिकायन. लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ठीक आहे, सोपं आहे, इट इज व्हेरी इझी. ओके, नंतर ही पीडीएफ तुम्ही डाउनलोड पण करू शकता, डोंट वरी. आलं लक्षात. ओके, सर तुम्ही आम्हाला आतापर्यंत काय काय सांगितलं, मी तुम्हाला त्याची पेशीची रचना कशी आहे, ते युकॅरियोटिक आहेत हे सांगितलं, ते सॅप्रोफाइट आहेत म्हणजे मृतोपजीवी आहे, परोपजीवी आहे हे पण सांगितलं. ओके, ते पॅरासाइट आहेत म्हणजे त्यांचा जो होस्ट असतो त्या होस्ट वरती ते पूर्णपणे डिपेंडंट असतात हे पण सांगितलं. बऱ्याच वेळा ते होस्टला मारून पण टाकतात असं पण असतं. ओके, त्याच्यानंतर काही बुरशी या सहजीवन दाखवतात, सिम्बायोटिक लाईफ आहे ते पण दाखवलं. त्याच्यानंतर त्यांचं पुनरुत्पादन जे आहे ते विखंडीकरण, विभक्तीकरण आणि कलिकायन असं 3 माध्यमामध्ये होतं हे पण दाखवलं जातं.
त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, तर एक अजून रिप्रोडक्शनचा प्रकार आहे, त्याला स्पोरिफिकेशन असं म्हणतात. थोडस सेक्शुअल रिप्रोडक्शन सारखा प्रकार आहे, पण पूर्णपणे सेक्शुअल रिप्रोडक्शन नाही आहे. म्हणजे काय, थोडस त्याच्या आधी मला तुम्हाला समजून सांगायला लागेल की सेक्शुअल रिप्रोडक्शन काय भानगड असते. त्याच्यासाठी बरेच डिटेलमध्ये जाऊया आपण. ओके, येस. सगळ्यात पहिल्यांदा तर हॅप्लॉइड म्हणजे काय, डिप्लॉइड म्हणजे काय, बेसिक चर्चा करूया. कुठला पण सजीव असेल, खास करून माणसाची चर्चा करूया. माणसाची जी पेशीची रचना असते, त्या पेशीमध्ये आपले क्रोमोझोम्स असतात. ते क्रोमोझोमचे 2 सेट असतात बाय डिफॉल्ट. आलं लक्षात, या क्रोमोझोमचे सेट किती असतात, 2 सेट असतात. आणि म्हणून सगळ्या माणसांचे ज्या पेशी असतात त्याला 2n डिप्लॉइड पेशी असं म्हणलं जातं. डिप्लॉइडचा अर्थ असतो दुप्पट क्रोमोझोम आहेत. जेवढे आवश्यक आहेत त्यापेक्षा दुप्पट क्रोमोझोम आहेत. आपल्या शरीरामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी 2 कोड्स आहेत. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल स्वागत सरांचे केस कुठल्या रंगाचे असावेत हे सांगणारे 2 कोड माझ्या प्रत्येक पेशीमध्ये, माझ्या डीएनए मध्ये आहेत. हे फक्त माझ्या म्हणून नाही, कुठल्याही माणसाच्या शरीरामध्ये तशीच रचना असते. आलं लक्षात. असं कसं काय झालं सर, माझ्या आईकडून मला एक सेट आलेला आहे, माझ्या वडिलांकडून मला एक सेट आलेला आहे, आणि त्या माध्यमातून माझ्या शरीराला आवश्यक असणारी जेवढी पण इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये 2 सेट निर्माण झाले. मग ऑब्व्हियसली त्या सेट मधली जी जी इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशनचा एक पार्ट जो आहे हा डॉमिनंट बनतो आणि एक पार्ट जो आहे तो रिसेसिव्ह बनतो. डॉमिनंट म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं गृहीत धरूया की आईकडून आलेला सेट आहे की स्वागतचे केस काळे असतील, पण वडिलांकडून आलेला सेट जो आहे तो म्हणतो त्या सेटमधून इन्फॉर्मेशन आली आहे की स्वागतचे केस लाल असतील. तर मग या केसमध्ये आईकडून आलेला सेट जो आहे तो डॉमिनंट आहे. तुम्हाला कसं काय कळालं काय डॉमिनंट? अरे केसांचा रंग बघा ना. आलं सर, काय आहे ना रंग, म्हणजे काय एक्सप्रेस झालंय, काळा रंग एक्सप्रेस झालाय, लाल रंग एक्सप्रेस झालाच नाही. आलं लक्षात की समजा आपण असं म्हणूया की वडिलांकडून आलेला डोळ्यांच्या कलरचा सेट जो आहे तो सांगतोय की डोळे जे आहेत ते हॅझेल कलरचे असतील, माझे हॅझेल कलरचे डोळे आहेत. हॅझेल म्हणजे काळा आणि ब्राऊनच्या मधला कलर, काचेसारखा असतो. आलं लक्षात की हॅझेल कलरचे आपल्यापैकी 90 इंडियामधले 90% जरा जास्त झालं, पण इंडियामधल्या बहुतांश लोकांचे डोळे हॅझेल कलरचे असतात. आलं लक्षात की, आणि आईकडून आलेला सेट सांगतोय की नाही स्वागतचे डोळे काळे असतील. आता या केसमध्ये कुठला डॉमिनंट झालाय? वडिलांकडून आलेला सेट डॉमिनंट झालाय. सो प्रत्येक ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन 2-2 आहेत. कधी कधी त्या दोन्ही समान आहेत, कधी कधी त्या दोन्ही भिन्न आहेत. आलं लक्षात की, आणि त्या दोन्ही इन्फॉर्मेशन मधलं कधी इकडचं डॉमिनंट आहे, कधी इकडचं डॉमिनंट आहे, असे म्हणजे 2 सेट ऑफ इन्फॉर्मेशन बाय डिफॉल्ट माझ्या शरीरामध्ये आहेत. आणि म्हणून माझ्या शरीरातल्या पेशीला 2n असं म्हणलं जातं. सेम टू सेम वटाण्याच्या झाडाचं पण तसंच असतं, सेम टू सेम पपईच्या झाडाचं पण तसंच असतं, सेम टू सेम गव्हाच्या झाडाचं पण तसंच असतं, सेम टू सेम मांजरीचं पण तसंच असतं, सेम टू सेम डॉगीचं पण तसंच असतं, गावचं पण तसंच असतं, सगळ्यांचं तसंच असतं. या सगळ्यांच्या पेशी डिप्लॉइड आहेत. तुम्हाला सर बायोलॉजीचं शिक्षक म्हणून काही अशी ट्रिक सांगायची का की कोणाच्या डिप्लॉइड आहेत आणि कोणाच्या नाही, हे कसं कळतं? ओके, तर ज्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, ओके, ते सगळे डिप्लॉइड पेशीवाले असतात. का बरं? कारण नीट बघा आता. ओके, जेव्हा रिप्रोडक्शनची वेळ येते बघा, जेव्हा रिप्रोडक्शनची वेळ येते तेव्हा अशीच एक पेशी घेतली जाते. आपण असं गृहीत धरूया की हा मेल आहे. मग फिमेलच्या शरीरातली पण अशीच एक 2n असलेली पेशी येणार, बरोबर आहे की नाही? या एका पेशीमधून 2 गॅमेट्स निघतात. मेलच्या बाबतीत दोन्ही गॅमेट जे आहेत हे एक एक्स गॅमेट एक वाय गॅमेट असा निघेल आणि हे 2 स्पर्म तयार होते. आलं लक्षात की एका पेशीमधून किती स्पर्म तयार झाले? 2 स्पर्म. पण आता ही जी इन्फॉर्मेशन आहे अर्धी इकडे गेली आणि अर्धी इकडे गेली आहे, म्हणून हा जो स्पर्म आहे ह्याला हॅप्लॉइड म्हणतात. काय म्हणतात? हॅप्लॉइड म्हणतात. आलं लक्षात की हा जो स्पर्म जो आहे तो काय आहे? हॅप्लॉइड आहे. कारण ह्याच्यात सिंगल इन्फॉर्मेशन आहे, फक्त n एवढीच इन्फॉर्मेशन आहे, 2n एवढी इन्फॉर्मेशन नाहीये. आलं लक्षात की मग तो काय झाला? हॅप्लॉइड झाला. सेम टू सेम हा दुसरा स्पर्म पण काय झाला? हॅप्लॉइड झाला. आईच्या बाबतीमध्ये पण तसंच होतं. तिच्या शरीरामध्ये पण एक पेशी असते, त्या पेशीचे 2 पार्ट होतात. त्या 2 पार्ट मधून एक ओव्हम तयार होतो आणि अजून एक ओव्हम तयार होतो. प्रत्येक पेशीमधून 2 ओव्हम तयार होतात. आईच्या मुख्य पेशीमध्ये 2n एवढे डीएनए होते, डीएनए म्हणायच्या ऐवजी क्रोमोझोम्स होते. इथे मात्र एका ओव्हम मध्ये एकच n एवढे क्रोमोझोम असतात.
आलं लक्षात? ओके, येस. आणि मग हा एक ओहम तयार होतो आणि हा एक ओहम तयार होतो. जेव्हा फर्टिलायझेशन व्हायचं असतं तेव्हा ह्याच्यातला एकच स्पर्म येतो, तो स्पर्म स्वतःचा एन सांगतो. ओके, आईच्या साईडनी एकच ओहम येतो, त्याचा एक एन त्याच्यामध्ये ऍड होतो आणि एक नवीन पेशी तयार होते, ती असते 2n, जी वडिलांच्या 2n पेक्षा थोडीशी वेगळी असते, कारण वडिलांचा एकच एन त्याच्यामध्ये आलेला आहे. आईच्या 2n पेक्षा वेगळी असते, त्याच्यामधलं एकच एन तिथे आलेला आहे आणि ऑटोमॅटिकली तिथे काय तयार होतं? 2n तयार होतं. म्हणजे वडील डिप्लॉइड, आई डिप्लॉइड, वडिलांचे स्पर्म जे तयार झाले होते ते हॅप्लॉइड असतात, आईचे ओव्हम जे तयार झाले होते ते पण हॅप्लॉइड होते. ओके, पण एक हॅप्लॉइड स्पर्म, एक हॅप्लॉइड ओव्हम एकत्र आले, परत डिप्लॉइड चाइल्ड तयार झाला. म्हणून माणसाचा मुलगा जो आहे, पुरुष आणि स्त्रीच्या संयोगातून निर्माण झालेला मुलगा, हा डिप्लॉइडच असतो परत. सेम टू सेम वनस्पतींमध्ये पण होतं. काय बोलताय? वनस्पतीमध्ये पण असंच होतं? येस, वनस्पतीमध्ये पण असंच होतं. कस काय असंच होतं? आलं लक्षात? ओके, येस. वनस्पतीमध्ये असं कस काय होतं हे समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक भाग समजून घ्यावा लागतो. तो म्हणजे काय, की वनस्पतीमध्ये जे मेल असतं, नॉर्मली त्याच वनस्पतीच्या फुलामध्ये असलेलं असतं. फुलामध्येच मेल पार्ट पण असतो आणि फुलामध्येच फिमेल पार्ट पण असतो. नॉर्मली पपई सारखे काही अपवादात्मक झाडं आहेत की ज्यांच्यामध्ये मेल प्लांट वेगळा असतो, फिमेल प्लांट वेगळा असतो, पण बाकीच्या सगळ्या वनस्पतींमध्ये मेल आणि फिमेल ऑर्गन्स एकाच वनस्पतीवरती असतात. आलं लक्षात? ओके, मग ती जी वनस्पतीचं जे फूल आहे, या फुलामधला जो मेल पार्ट आहे त्यापासून तयार होतात परागकण. काय तयार होतात? परागकण. मग ते परागकण कसे असतील रे? हॅप्लॉइड असतील. मानवाच्या बाबतीमध्ये पुरुषाचे जे स्पर्म असतात, वनस्पतींच्या बाबतीमध्ये तेच एक्झॅक्टली परागकण असतात. लक्षात? आणि परागकण कसे असतील? मग हॅप्लॉइड असतील, हे लक्षात घ्या. ओके, ते डिप्लॉइड नसतात. ते कसे असतात? ते हॅप्लॉइड असतात. परागकण कसे असतात? हॅप्लॉइड असतात. लक्षात? सेम टू सेम वनस्पतींच्या त्या फुलाच्या आतमध्ये खालच्या साईडला, मी कधी जमलंच तर तुम्हाला चालू कॅमेऱ्यामध्ये डिसेक्शन वगैरे करून दाखवेन. ओके, पण त्याच्यामध्ये फुलामध्ये आतल्या बाजूला ओव्हम तयार होतात आणि वनस्पतींचे ओव्हम जे आहेत ते काय तयार असतात? हॅप्लॉइड असतात. मग हा एक परागकण, एक ओव्हम एकत्र येतात, फर्टिलायझेशन होतं आणि त्याच्यापासून डिप्लॉइड बी तयार होते. डिप्लॉइड बी पासून अख्खाच्या अख्खं झाड तयार होतं, ती गोष्ट निराळी. लक्षात? ओके, डिप्लॉइड बी जे आहे त्याच्यापासून अख्खाच्या अख्खं झाड तयार होतं, ती गोष्ट निराळी. लक्षात? ओके, परत एकदा, वनस्पती पण कशी होती? डिप्लॉइड होती. त्याच्यापासून तयार झालेले परागकण जे आहेत ते कसे होते? हॅप्लॉइड होते. त्याच्यापासून म्हणजे काय म्हणतात त्याला, तयार झालेले ओव्हम्स जे आहेत ते कसे होते? ते पण हॅप्लॉइड होते. बरोबर आहे की नाही? सो ह्या सगळ्या हॅप्लॉइड गोष्टी ज्या आहेत ह्या एकत्र आल्या. आलं लक्षात? ओके, आणि त्यांनी डिप्लॉइड बी तयार केलं. फंगसच्या बाबतीत एवढं सगळं होत नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणालो की बियांसारखी प्रक्रिया तर आहे, पण हे जे सेक्शुअल वाला पार्ट आहे तो होत नाही. फंगसच्या बाबतीमध्ये हे असं परागकण वाला पार्ट जो आहे तो होत नाही, हा वाला पार्ट होत नाही. फंगसच्या ह्याच्यामध्ये 2n ची पेशी आहे, त्याच पेशीचे छोटे 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 स्पोर्स तयार होतात, खूप सारे. डायरेक्ट त्यांचं विभक्तीकरण होतच नाही. बापरे, बोलू देत नाही का मला हे? त्यांचं विभक्तीकरण जे आहे ते होतच नाही. 2n च्या मदर सेल पासून डायरेक्ट 2n छोटे 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 स्पोर्स तयार होतात. म्हणून स्पोरोजेनेसिस ही जी प्रक्रिया आहे ही सेक्शुअल रिप्रोडक्शनचा पार्ट नसते. पण फंगसच्या मध्ये स्पोरोजेनेसिसच्या माध्यमातून काय तयार होतं? रिप्रोडक्शन जे आहे ते होऊ शकतं. एक प्रकारे स्पोर्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं, बीच असतं त्या फंगसचं. पण ते बी वनस्पतींची प्रक्रिया जेवढी कॉम्प्लिकेटेड आहे, परागकण, ओव्हम, त्यांचं फर्टिलायझेशन, त्याच्यापासून बी तयार होणे, एवढी कॉम्प्लिकेटेड प्रक्रिया फंगसमध्ये नसते. फंगसमध्ये डायरेक्ट आतल्या आत स्पोर्स तयार होऊन जातात. ओके, तिथं स्पर्म तयार होत नाहीत, तिथे ओव्हम तयार होत नाहीत, तिथे ते एकमेकांचं फर्टिलायझेशन नसतं, काही नसतं. डायरेक्टली स्पोरोजेनेसिस जे आहे ते होत असतं. आलं लक्षात? ओके, येस. म्हणून इथे लिहिताना लिहून टाकूया आपण स्पोरोजेनेसिस. स्पोरोजेनेसिसची जी प्रक्रिया आहे
त्या प्रक्रियेच्या माध्यमातून सुद्धा काय तयार होत असतं, हे तयार होत असतं, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? ओके, येस, बरोबर आहे, आलं लक्षात? ओके, सो स्पोर्स जे आहेत, हा स्पोर्स हा पण एक काय प्रकार आहे, हे ह्याच्यामध्ये तयार करण्याचा एक मार्ग आहे. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला की फंगस जे आहे, या फंगसचे हे सगळे प्रमुख वैशिष्ट्य जे आहेत हे आपल्याला सांगता येईल.